आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। सोलापूरमध्ये संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना काळं फासलं। शिवधर्म फाउंडेशन आणि शिवभक्तांनी काळं फासलं। प्रवीण गायकवाडांकडून संघटनेच्या नावात छत्रपती संभाजी राजेंचा एकेरी उल्लेख केल्याने शिवधर्म फाउंडेशन आक्रमक। माझ्यावरील हल्ला ठरवून केल्याचं षडयंत्र, मला जीवे मारण्याचा प्रयत्न झाला, ही शेवटाची सुरुवात आहे। संभाजी ब्रिगेड कसं उत्तर देतो सर्वांनाच माहिती, प्रवीण गायकवाडांचा इशारा। अचानकपणे शिवधर्म प्रतिष्ठान फाउंडेशनचे कार्यकर्त्यांनी माझ्यावर काळं वंगन तेल टाकलं आणि त्यांनी माझ्यावर हल्ला केला। त्यांनी मला मारण्याचा प्रयत्न केला। आम्ही सर्वजण प्रवीण गायकवाड यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे। या भ्याड कृत्यामागील मास्टरमाइंडचा पोलिसांनी शोध घ्यावा, रोहित पवार यांचं ट्विट। तर गायकवाडांवरील हल्ल्याचा जितेंद्र आव्हाडांकडूनही निषेध व्यक्त। जयंत पाटलांचा राजीनामा हा त्यांच्या पक्षातील निर्णय असून राजीनामा का दिला हे विचारण्याचा अधिकार आम्हाला नाही। जयंत पाटलांच्या राजीनाम्यावर उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रतिक्रिया। जयंत पाटलांच्या राजीनाम्याच्या केवळ अफवा, जयंत पाटलांच्या राजीनाम्याच्या वृत्तावर एकनाथ खडसेंची प्रतिक्रिया। माझा नेहमीच गैरसमज होते, कोकाटेंनी तो दूर करावा। नाशिक जिल्हा बँक राज्यात पहिली आणि देशात दुसरी होती, ती कुणी बुडवली ते सगळ्यांनाच माहिती। भुजबळांचा माणिकराव कोकाटेंवर निशाणा। देवेंद्र पावले नाहीतर जेलमध्ये गेलो असतो, आता तरी सुधरा, नीट वागा, स्वतःला वाचवण्यासाठी कुणाकुणाचे पाय धरले मला माहिती। मंत्री जयकुमार गोरेंचा रामराजे नाईक यांच्यावर निशाणा। बच्चू कडू यांचा 7/12 कोरा यात्रेचा आजचा 7वा दिवस। डोळ्याला पट्टी बांधून दिव्यांग बांधवांसोबत बच्चू कडू यांचं आंदोलन। सगळं दिसत असून सरकारने डोळ्याला पट्टी बांधल्याची बच्चू कडू यांची टीका।